नितीन वारे सारखा ज्यांनी जबाबदारी स्वीकारताना स्लॉग ओव्हर खूप चांगल्या रीतीने हाताळलेलं या सामन्यात सुद्धा म्हणजे आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी नितीन वारे यांची पाहायला मिळाली. नक्कीच सातत्याचं दुसरं नाव काय आहे ते नितीन वारे आपल्याला पाहायला मिळतात. फिरकीचा मारा अफलातून आपण पाहू शकलात. अमोल वेतोस्कर सर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात आणि एका साईडला मॉन्टी घोडेकर सर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय देदीप्यमान असा टेनिस क्रिकेटचा सोहळा आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुरू असलेला MBPLचा क्रिकेटचा घमासान चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. पहिले 5 षटकं आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिल्या 3 षटकांसाठी येतील आमचे साथी समालोचक मिस्टर मनीषजी पाटील यांना मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय. या आपण ऐकूया मनीषजी पाटील यांचा आवाज. धन्यवाद प्रमोदजी. पहिला बॉल चेतन राऊत, शॉट ऑफ लेन होता. टप्पा आपल्यानंतर बॉल वेग धारण करतोय आणि चेतन राऊत एक चांगली सुरुवात करताना पाहायला मिळाल्या. पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर चेतन राऊत आला होता. पण क्रमांक कुठलाही असू द्या, मी माझी नैसर्गिक खेळ माझ्या संघाच्या फायद्यासाठी करीन हाच आत्मविश्वास नेहमीच चेतन राऊत यांचा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर वर्णी लागली आहे चेतन राऊतची. हवेत आहे बॉल, मिस टाइम स्ट्रोक, लिडिंग एज घेतली आहे. बॉल मात्र खेळपट्टीवर लँड होतोय. डॉट बॉलची हाताळणी या ठिकाणी पाहायला मिळते चेतन राऊत. चांगली बॉलिंग. बघा हा सामना देखील तितकाच महत्वाचा असणार आहे कारण फायनलच्या अगोदरची फायनल म्हणजेच सेमीफायनल आणि सेमीफायनलमध्ये जिंकून मात्र तुम्हाला त्या स्टेजवर जाता येणार आहे. त्याचमुळे हा सामना दोन्ही संघांसाठी मात्र करो वा मरो आहेच, पण प्रतिष्ठा देखील पणाला लागले. चेतन राऊत ओव्हर द विकेट. अपील त्या ठिकाणी केली गेली आहे. पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत की कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाहीये. अपीलमध्ये उत्साह पाहायला मिळालाय पण मात्र तो आत्मविश्वास पाहायला मिळत नाहीये. पण डेडिकेशन लेवल हाय आहे ती म्हणजे साक्षी 11 संघाची. काय जबरदस्त अपील इकडे प्रत्येक क्षेत्ररक्षकांनी केले. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय आणि तिथून चेंडू मात्र हलकासा स्विंग होतोय. मात्र पंचांचं म्हणणं आहे की बॅट खाली यावेळेला ब्रश झाली होती आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. चेतनला असं वाटलं आणि प्रफुल्लला वाटलं की बॅटला ब्रश करून गेलाय, परंतु पंचाने ॲक्युरेट लक्ष त्या ठिकाणी देत असताना आपण पाहू शकतात. गुड डिसिजन बाय टू अंपायर. गती परिवर्तन केलंय आणि पुन्हा एकदा बॉलला जाऊ दिलंय. नक्की झालंय काय देवेंद्रला. लगातारचे 4था बॉल हा डॉट खेळला जातोय आणि जेव्हा खरंच संघाला गरज असते त्यावेळेला मात्र ही निर्णय क्षमता तुमच्याकडे असायला हवी की मैदानाच्या कुठल्या झोनमध्ये तुम्हाला खेळायचंय. गोलंदाज त्याची कामगिरी चोख अदा करेलच, पण त्या विपरीत तुमचा संघाचा फायदा कसा होईल हा लक्ष फलंदाजाला द्यायला हवा आणि त्याने लक्ष घातलंय. बॉलला गॅप मधून पाठवलंय. काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. या षटकातला पहिला षटकार आणि या स्पर्धेतल्या एकूण 4000 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. जबरदस्त MBPL तुम्ही आम्ही सर्व एन्जॉय केली. गेल्या 6 दिवसापासून हा क्रिकेटचा थरार तुम्ही आम्ही सर्व एन्जॉय करतोय. 6 धावा षटकार. सहाची होते वाढ आणि आता धाव फलक सुरू होतोय. 6 धावा झालेत. हवेत आहे बॉल, पुन्हा एकदा स्ट्रेट राऊंड द ग्राउंड खेळायचं होतं. लॉंगॉन तसे बॉल खाली येतो आणि एक सफल असा झेल टिपतोय आणि चेतन राऊत खूप चांगला कमबॅक करतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा 1 गडी बाद अशी अवस्था तुम्हाला पाहायला मिळते कंधारी किंग साई श्रद्धा 11ची. कंधारी हे नाव कालच आपण पाहिलं, खूप प्रकाशित होत असताना आपण पाहू शकतायत. भरपूर वर्षापासून कंधारी हे नाव आपण पाहतो. बंड्या बॉईज जे आपण पाहतो, संतोष बंड, विकी कंधारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मात्र आपण पाहू शकतायत खूप चांगल्या प्रकारचं सुप्रीमो ट्रॉफी, चांदीची ट्रॉफी उचलली गेली आणि अप्रतिम आपण पाहू शकतात. त्याच नावाने मात्र कंधारी हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. कंधारी किंग्स आपण पाहतोय. साई श्रद्धा 11 हा संघ. मनीष, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 4 चेंडू डॉट आले आणि 4 चेंडू डॉट आल्यानंतर एक षटकार आला. षटकार आल्यानंतर कदाचित देवेंद्रला थोडा वेळ थांबायला हवं होतं, परंतु थोडीशी घाई केली
आणि त्याचा नतीजा मात्र यावेळेला स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. कारण देवेंद्र कदाचित थांबला असता थोडाफार, कारण लय पकडली गेली होती आणि तदनंतर मात्र या ठिकाणी सिंगल डबलला कन्वर्ट केलं असतं तर कदाचित येणाऱ्या 4 षटकांमध्ये एक स्वरूप आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळालं असतं, दबाव वाढला असता. परंतु तसं घडलं नाही. म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे. प्रत्यक्षात ज्या घडामोडी घडतात त्याला खूप महत्त्वाची वाव दिली जाते मनीष. आणि तो षटकार घेतल्यानंतर अशापेक्षा देखील उंचावल्या त्या, कदाचित त्यासाठीच तो प्रयत्न केला गेला. रोहित लेफ्ट हँडेड बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. बघा, जितके डॉट बॉल तुम्ही खेळाल तितका दबाव मात्र तुमच्या संघावरचा वाढणार आहे. ऊन प्रकार आहे, पण मात्र छत्री घेऊन आराम करायचा आहे की घाम गाळून मेहनत करायची आहे, हे मात्र तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. कारण आतापर्यंत तुम्ही जो प्रवास केलाय तो प्रवास सफलतापूर्वक पूर्ण करायचा असेल तर हा क्षण आपला करण्यासाठी 100% प्रयत्न करावे लागेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्विंग केलाय, बॅटला बॉलला पाठवलाय, ते म्हणजेच वाईडिश मिड विकेट, सीमारेषा पार. बॉल जातोय सीमा पार. मिळतील धावा 4 की 6. पंचांचा अधिकृत सिग्नल त्या ठिकाणी येण्याची आपण प्रतीक्षा करूया. कारण जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी रोहितचा, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आपण म्हणू शकतो. बॉल सीमा पार. या मिळतील धावा 6. बियाला स्पोर्ट्स षटकार. आणि षटकारांच्याच मदतीनं मात्र गणित सोडवायचं आहे, हाच अट्टहास पाहायला मिळालाय. कारण आतापर्यंत 2 षटकार या डावात पाहायला मिळाल्या. 2 षटकाराच्या मदतीने धावा आहेत 12 धावा. आणि पुन्हा एकदा फोर्स केलंय, गॅप मध्ये बॉल आहे, 1 बाउन्स घेऊन बॉल कलेक्ट केला जाईल. वाईड ऑफ लॉंग ऑनला शतक त्या ठिकाणी बॉल पोहोचते, थ्रो करेपर्यंत मिळते 1 धाव. एकाधावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते साई श्रद्धा कंदारे किंग्स या संघाची. 1 गडी बाद 13 धावा. रोहित आल्या खरपूस समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर सिंगलच्या साहाय्याने साहिलला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत स्ट्राईक एंडकडे आणलं जातं. साहिल पाटीलकडे सुद्धा ती क्षमता आहे. नितीन वारे यांच्या संघामध्ये सातत्याने खेळत असताना ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगल्या प्रकारची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आज नितीन वारे यांनी पुन्हा एकदा दाखवलं तो क्लास, ते सातत्य. आणि साहिल पाटील कशा पद्धतीने फलंदाजी करेल. ड्राईव्ह करायचा प्रयास, बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इनफिल्डच्या आत तैनात आहे. मिळते ती 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14 या आकड्यावर. 5 षटकांचा फॉर्मेट आहे आणि 5 षटकांच्या फॉर्मेटमध्ये थोडासा संयम तर राखायचा आहे, पण त्याचसोबतच आपल्याला प्रत्येक बॉलवर धावा देखील गोळा करायचे. तेच कुठेतरी तंत्र अवलंबलं जात नाहीये. कारण आपण पूर्ण या डावाचा आढावा घेतला तर एकूण 6 बॉल डॉट खेळले गेलेले आहेत टीम कंदारे किंग्स साई श्रद्धा 11 या संघाकडून. आणि तेच कुठेतरी चुकीचं ठरते. कारण तुम्हाला तंत्र कसं खेळायचं आहे ते अवगत करावं लागेल. कारण या स्टेजला येताना मात्र तुमच्याकडून कुठल्याच चुकीची अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाही. बॉल हवेत आहे, स्ट्रोक फसलाय, बॉल जाईल वाईड ऑफ मिड ऑफ लेग रेंजमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, सुंदर झेल टिपतोय. रोहित भारद्वाजला सुद्धा परतावं लागते. बसतोय दुसरा धक्का टीम कंदारे किंग्स साई श्रद्धा 11 ला. धाव संख्या 14 असताना दुसरा गडी बाद. थँक्यू. 2 षटकाचा खेळ अजून 1 बॉल बाकी आहे, माफ करा. पण यश जाधव, जर आपण या सीझनमध्ये जर यश जाधवची खेळी पाहिली, तुम्ही तर नेहमीच त्याला रॉयल स्टार या संघाकडून खेळताना पाहिलंय ॲज अ बॉलर, पण ॲज अ बॅटर यश जाधवने त्याची प्रतिभा सिद्ध केली आणि विथ द बॅट जास्त तो यशस्वी ठरलेला आहे. आपण जर बॉलर्सचा विचार केला तर तो आहेच, पण बॅटरच्या माध्यमातून देखील तो अजून जास्त खुलून आलाय मीराबेंद्र प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. नक्की ज्या पद्धतीने गोलंदाज असतात ना, काही गोलंदाज काळ गाजवतात आणि तदनंतर त्यांच्या माइंडमध्ये एक विचार येतं की आता क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट चाललंय आणि अशा वेळेला स्पर्धात्मक युग आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा वेळेला आपल्याला ऑलराऊंडरची भूमिका करणं खूप गरजेची गोष्ट राहिली. जर आपण ऑलराऊंडरची भूमिका केली तर सातत्याने आपल्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा पक्की मिळेल आणि त्यासाठी यश या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय चांगली फलंदाजी. ड्राईव्ह करायचा प्रयास त्या ठिकाणी झाला होता जरूर, पण कव्हरला क्षेत्ररक्षक होता. बॉलला कॅरी करतोय तोपर्यंत मिळते 1 धाव. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर कंदारे किंग्स साई श्रद्धा 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 15 धावा. अजूनही नियंत्रण आहे या डावावर आपण पाहिलं तर साक्षी 11 या संघाचं. आणि काय जबरदस्त कमबॅक साक्षीचा. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर चर्चेसाठी पुन्हा एकदा देऊया संदेश श्री गणेश डिस्क चॉकीला.
थँक्यू. 2 षटकांचा खेळ आपला धावसंख्या 15 झाले. काल सुप्रीमो ट्रॉफी आणि आज एमबीपीएल. तर एमबीपीएलच्या या ग्राउंडवर तुम्ही सकाळी पहिलं पाऊल जेव्हा ठेवलंत आणि पाहिलं की कशा पद्धतीने टुर्नामेंट चालले, तर तुमच्या मनामध्ये नेमकं काय आलं प्रभूजी? नक्कीच एक सुप्रीमो ट्रॉफीचा वेगळा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. एमबीपीएल जेवढं त्यांच्या माध्यमातून होईल तेवढं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतायत, जेवढं मात्र आपण पाहू शकतायत आयोजन करण्याचा प्रयत्न करतायत. आणि अशा वेळेला मात्र स्पॉन्सरशिप सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका असते, कारण ज्या वेळेला तुम्ही स्पर्धा भरवता त्यावेळेला मात्र जरूर आर्थिक गोष्टी असतात, त्या खूप महत्त्वाच्या भूमिका असतात. परंतु आज छोटी स्पर्धा असली तरी आज प्रत्येक खेळाडूला कानाकोपऱ्यातून मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संधी मिळते, ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. जे नवीन चेहरे आहेत, नवीन टॅलेंट आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी प्राधान्य दिले गेले, म्हणून एमबीपीएलला सुद्धा मानाचा मुजरा असेल मनीषजी. नक्कीच. यावेळेस स्पेल कंटिन्यू करतोय चेतन राऊत. बॉलला ड्राईव्ह करायचा होता, बॉल जाईल मिडविकेटला. गॉडसन किक पुन्हा एकदा हायलाईट होतोय आणि खरंच जबरदस्त खेळ गॉडसन किकाचा राहिलेला आहे. आणि दरम्यान ही एकदा मी ते चेतन राऊतला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलं, कारण एक्सपिरियन्स कंपेनर आहे आणि अनुभवाचा वापर या ठिकाणी प्रफुल्ल पाटील करतो ॲज अ कॅप्टन. आणि चेतन देखील तितकीच चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या होत्या. अवे फ्रॉम द बॉडी या ठिकाणी पंचांनी लक्ष घातलं आणि लगेचच वाईड बॉलची खूण केले. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. एक धाव महत्वाची आहे. आणि त्याचवेळी मात्र साई श्रद्धा कंधारे किंग्स 11 हा संघ देखील बॅकफुटला जाणारा संघ नाही, कारण त्याने देखील आपली प्रतिभा सिद्ध केलेली आहे आणि काल 2 दिग्गज संघांना पराभूत करून त्याने या फेरीत प्रवेश केलाय. त्याचमुळे कुठल्याच संघाला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही प्रमोदजी. नक्कीच, कारण कोणत्याही संघाला मात्र कमी लेखून चालणार नाहीये, कारण म्हणतात ना क्या वेळेला सुरेख पद्धतीने फटका तेवढा स्टॉप केला जातोय चेंडू. क्या बात आहे. सचिन पाटील पुढे सरसावतोय. मॅन फ्रॉम राई. आक्रमकता क्षेत्ररक्षणामध्ये दाखवत असताना आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षण खूप महत्वाची भूमिका असते मनीची. ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असता, विदिन सेकंदामध्ये चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल होतो 30 यार्ड सर्कलमध्ये, आणि अशा वेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं जजमेंट आणि तुमची जी एकाग्रता असते ना, ती खूप मायने राखते. ते सचिन पाटीलने यावेळेला केलं. गुड फिल्डिंग, ब्रिलियंट स्ट्रक आपण पाहू शकाल. मॅग्निफिसंट फिल्डिंग. बघा, उंच उडी घ्यायची गरज नव्हती किंवा सूर घ्यायची गरज नव्हती. जर तुमच्या आवाक्यामध्ये बॉल आहे तर तुमच्या डेडिकेशनच्या आधारावर तुम्ही तो बॉल अडवू शकता. तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटीलने दाखवून दिलंय आणि आपल्या संघासाठी बहुमूल्याच्या 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 18 झाली. पुन्हा एकदा खोलवर टेपाचा बॉल होता. ड्राईव्ह करायचा प्रयास, बॉलला हळूवारपणे पाठवले मिडविकेट एरियामध्ये. गॉडसन केक पुन्हा एकदा बॉलला अडवण्यासाठी पुढे येतोय. दरम्यान एकच धाव मिळते आणि क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं आतापर्यंत या डावामध्ये पाहायला मिळालं साक्षी 11 या संघात. आणि तितकीच चांगली गोलंदाजी, एक चांगली बॉन्डिंग फिल्डर्स आणि बॉलरची पाहायला मिळाले. आणि त्याचमुळे साई श्रद्धा कंधारे किंग्स 11 या संघाला मात्र जास्त धावा गोळा करताना थोडासा का होईना त्रास होतोय. धावसंख्या फक्त 19 झाली. बॉल फेकून झालं या षटकातले आतापर्यंत 3. चेतन ओव्हर द विकेट. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, स्लॉक केलाय, बॉलला पाठवलंय. काऊ कोणाला क्षेत्रक्षेत्र या ठिकाणी पोहोचतोय, बॉलवर येतोय, बॉलला कॅरी करतोय, थ्रो करेपर्यंत मिळते ही एक धाव. एका धावेची वाढ, धावसंख्या 20 झाली. हळूवारपणे का होईना मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. पण मात्र जर हीच गती पकडली तर मात्र जवळपास 35 ते 40 धावांपर्यंत सीमित धावसंख्या बनवू शकेल तर म्हणजे साई श्रद्धा कंधारे किंग्स हा संघ. पण त्या विपरीत मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करायला हवे, नाही केले तर मात्र कुठेतरी दडपण वाढू शकेल. फुल टॉस बॉल होता, स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. यश जाधवला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं. या अगोदर गॉडसन किकाला जीवनदान मिळालं होतं या अगोदरच्या सामन्यामध्ये आणि त्याने मात्र त्याची दहशत सिद्ध केली होती आणि चौक बॉय संघाला परतावं लागलं होतं. आणि आता मात्र या वेळेला विकेट डाऊन करता आला असा यशला, पण यशला सफलता मिळत नाहीये. यश मात्र या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, कारण इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला होता. इम्प्रोवाइज करताना मात्र थोडंसं कमी पडलं यश. डेफिनेटली यशला जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचं नक्कीच संधीचं सोनं करेल, कारण हा झेल होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी झेल टिपला गेलेला नाहीये. पुन्हा एकदा चेतनचा हा चेंडू साहिल पाटीलच्या बॅटमधून निघालेला. तो क्षेत्ररक्षक आता कोणतीही चुकी करत नाहीये, मात्र सुधारणा करतोय, आपल्यामध्ये परिवर्तन करतोय. आणि अशा वेळेला परिवर्तन ही काळाची गरज आहे. परंतु झेल सुटल्यानंतर यशने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच माय डिअर. परंतु येणारा काळ दर्शवेल की यश कोणत्या पद्धतीने त्या संधीचं सोनं करतोय. षटक क्रमांक 3 झाले तर मनीष वैद्य आम्हाला दर्शवतात की 21 धावा, 21 रन्स. मनीषजी 7 धावा
ही सरासरी कशी वाटते तुम्हाला? नाही, थोडीशी विचार करण्यासारखी गोष्ट आहे टीम कंधारे किंग साई श्रद्धा 11 या संघावर. कारण अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जर आपण 3 षटकांचा आढावा घेतला तर फक्त 7ची धावगती मेंटेन करता आलेली आहे. आणि सेमीफायनलमध्ये जर इतक्या कमी धावा 3 षटकामध्ये बनलेल्या आहेत, तर मात्र पुढच्या 2 षटकामध्ये स्ट्रोक्स एक्झिक्यूट करणारे फलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. ती गोष्ट एक वेगळी आहे की यश जाधवला जे जीवनदान मिळालेलं आहे कदाचित त्या गोष्टीचा फायदा यश जाधव उचलू शकेल. पण आता जर पाहिलं 3 षटकापर्यंत अधिराज्य गाजवलं या सामन्यावर, ते म्हणजे साक्षी 11 या संघाने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलं होतं. पण आता पाहूया उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकामध्ये काय घडते काय बिघडते आपण जाऊया मायक्रोफोनवर आमंत्रित करूया ते म्हणजे सुप्रीमो कॉमेंटेटर प्रमोदजी शेडके यांना. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील. 21 धावा 7च्या सरासरीने आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा फलकावर आपण पाहू शकताय. शीतन पाण्याची यावेळेला मात्र पाणी प्राशन केलं जातं. मोहित पाटील एका साईडला आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये साक्षी 11 हा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. खूप रणरणतर रखरखत ऊन आहे. पावसाचं मात्र आता वेध लागला असेल प्रत्येकाला आणि जसा पाऊस मात्र या ठिकाणी जरूर सरी बरसतील त्याचप्रमाणे सरी बरसत असताना त्या सरी मध्ये आपण न्याहाळताना आपल्याला पाहायला मिळतील. नाहून निघतील प्रत्येक जण. कारण चातक पक्षी पावसाची वाट पाहतो आणि आपण सर्वजण जसं मात्र पावसाळा संपतो टेनिस क्रिकेटची वाट पाहतो. टेनिस क्रिकेट समाप्त झाल्यानंतर टेनिस क्रिकेट संपतो रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची वाट पाहतो. आणि रबर बॉल सुद्धा मात्र खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. मुंबईमध्ये म्हणा, पालघर ठाणेमध्ये म्हणा, रायगड पनवेलमध्ये म्हणा, तदनंतर शहापूरमध्ये सुद्धा म्हणा, कल्याण डोंबिवलीमध्ये म्हणा. मात्र आता जरूर रबर बॉलचा सुद्धा सैराट मात्र या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो आणि त्यामधली एक स्पर्धा लवकरच येते. जूनच्या एंडिंगला SP बॉईज ट्रॉफी जी शुभम पाध्ये यांची स्पर्धा 1 लाखाची यंदाच्या वर्षात, गेल्या वर्षात 50,000 होती. यंदाच्या वर्षात 1 लाखाची स्पर्धा येताना जून एंडला किंवा मात्र जुलैच्या पहिल्या वीकमध्ये 5 दिवस शुभम पाध्ये असतील, अल्पेशदादा भोईर असतील, आमदार चषकाचे सूत्रधार रोहिदास पाटील असतील, अनंत पाटील असतील, महेंद्र भोईर असतील, टायगर स्पोर्टचे रोहिदास पाटील असतील, या सर्वांच्या माध्यमातून भूपेश पाटील रॉकी असतील. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची स्पर्धा लवकरच येते. SP बॉईज ट्रॉफी 2022 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर 21 धावा या फलकावर पाहायला मिळतात. येणारे 2 षटकं जश ब्रँड ऑफ राई, एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगलं टॅलेंट आहे. आज मात्र पुन्हा एकदा दाखवावं लागेल ते टॅलेंट. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. 1 बाउन्सने चेंडूला यावेळेला कलेक्ट करताय क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. हेलो चेक. यस डीजे थोड़ा वॉल्यूम इंक्रीज करायचा आहे प्लीज. डीजे प्लीज. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 22. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि 22 धावा फलकावर. खूप चांगली मेहनत या ठिकाणी बियाला स्पोर्टचे प्रोप्रायटर आदरणीय आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारची मेहनत घेतली गेले. राहुल शर्माच्या माध्यमातून आपण पाहतो खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्यांनी हाताळलं गेलंय आणि राजस्थान प्रीमियर लीग सुद्धा ज्यांनी मात्र घोडबंदरच्या मैदानात खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन केलं गेलं होतं. मनोज शेखावत आणि त्यांच्या समवेत. तदनंतर नितीन स्पोर्ट्स जे आपण नितीन वारे आपण पाहतो NP स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत या स्पर्धेला. आणि खूप ज्या वेळेला ऑर्गनायझेशन तुम्ही करता, चला वेळ दौडू नका प्लीज, अजून आपल्याला सामना खेळवायचा आहे. त्याकरता आपण कृपया करून वेळेचं भान ठेवायचं आहे. पंच त्या ठिकाणी लगेच दर्शवतायत. कारण ज्या वेळेला तुम्ही मनी जे ऑर्गनायझर करता त्यावेळेला तुमच्या बारीक सारीक गोष्टी खूप तुम्हाला त्या ठिकाणी कराव्या लागतात. जेवढा वेळ तुम्हाला फॅमिलीला देता येत नाही तेवढा वेळ मात्र तुम्ही मैदानाला देता आणि त्याकरता हे मैदान झालेलं सुसज्ज असं मैदान आपण पाहू शकाल. गणपत त्या ठिकाणी खाली उतरायचं आहे. समोरचा कॅमेरा अँगल आहे त्या ठिकाणी जे आमचे स्वयंसेवक बसले त्याने प्लीज त्या ठिकाणी खाली उतरायचे प्लीज.
या वेळेला खेळण्याचा प्रयत्न खूपच बाहेर निघणारा हा चेंडू मॉन्टे गोडेकर त्या ठिकाणी दर्शवतायत. यस, इट इज अ वाईट. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. मनीष वैती आम्हाला दर्शवतायत की 23 धावा. एका साईडला MBPL चा प्रवास आज मनीषजी संपतोय, तर एका साईडला राजस्थान रॉयल आणि गुजरात आपण टायटन्स पाहू शकतायत. आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत त्यांचा प्रवास राहिला आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे, सरळ चेंडूला मात्र फेकून दिलाय. मनगळाचा वापर, चेंडू सीमारेषा पार. 6 धावांकरता बियाला स्पोर्ट्स षटकार 6. थँक्यू. योग्य त्या वेळी योग्य त्या फटकाची निवड या ठिकाणी धवलने केलेली आहे आणि आल्याला पहिला बॉल जो तो फेस करतोय, बॉलला सीमारेषा बाहेर धाडलंय आणि धावसंख्या आता पोहोचली आहे ती म्हणजे साई श्रद्धा 11 कांधारे किंगची 29 धावा 3 गडी बाद 29 रन्स. हा चेंडू फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. सरळ चेंडू निघून जातोय प्रफुल्ल पाटीलच्या हातामध्ये. ज्यावेळेला राई प्रीमियर लीग झाली ना मनीषजी, त्यावेळेला प्रत्येक खेळाडूला विचारलं ना की तुमचा प्रेरणास्थान कोण आहे टेनिस क्रिकेटमध्ये, तर प्रत्येक जण पप्या प्रफुल्ल पाटील यांचं नाव घेतो. कारण ज्या पद्धतीने आपण पाहू शकता प्रफुल्ल पाटीलने केलेला क्रिकेटचा कारकिर्दीचा प्रवास, त्याचं पदार्पण आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. तोच पप्या मात्र आपण पाहू शकता यष्ट्यांच्या पाठीमागे आहे. धावांची गती स्थिरावली गेले, काय गोलंदाजी केले जशने, टप्पा अचूक पद्धतीने ठेवला गेलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. षटकार आल्यानंतर आपल्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं, आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, आणि हे दर्शवत असताना नाईस बॉलिंग. धावांची गती फलकावर 29 धावा. ऑन साइडला धवलच्या रडारमध्ये चेंडूला मात्र फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलंय आउट ऑफ द पार्क. बियाला स्पोर्ट षटकार 6 धावा. थँक्यू. खरंच धवल पटेल हा एक सक्सेसफुल टॉप क्रिकेटर आहे, पण मात्र आता जो फॉर्मॅट आहे, ज्या फॉर्मॅटसाठी माझी निवड झालेली आहे त्या फॉर्मॅटमध्ये मला मात्र अनुकूलित व्हावं लागेल. आणि त्याचमुळे जेव्हा संघाला खरंच गरज आहे त्याच्या वतीने 2 उत्तुंग षटकार संघाला मिळालेले आहेत. आणि आता धावसंख्या झाले कंधारे किंग्स साई श्रद्धा 11 या संघाची, ती म्हणजे 35 धावा. आता सन्मानजनक धावसंख्येकडे चालढकल सुरू आहे असं म्हणू शकतो आपण टीम साई श्रद्धा 11ची. 5 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 35 रन्स. धवल ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. जसचा हा चेंडू मात्र प्रफुल्लच्या हातामध्ये निघून जातोय, कोणतीही चुकी करणार नाहीये. आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला एक मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी गेला होता धवल, आणि धवलच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना 4 गडी बाद झालेत आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 35 धावा. या वेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट. धवल आपण पाहू शकतायत गॉन. तर पांडुरंग वारे या ठिकाणी आहेत, त्यांच्या सुपुत्रांनी मात्र कमाल धमाल केली या अगोदर सामन्यामध्ये. आता ऋषिकेश मसूरकर यांचे पिताशी सुद्धा बंड्या मसूरकर या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. पाहूया त्यांचा सुपुत्र कमाल धमाल करतोय का. आणि आता लगेच त्यांचा सुपुत्र खेळपट्टीवर जाताना लगेच त्यांच्या चेहऱ्यावर गॉगल आले. आता सुपरस्टार असल्याची फिलिंग होते. धावसंख्या थांबले ते म्हणजे 35च्या आकड्यावर गडीबाद झाले 4 गडीबाद 35 धावा. अजूनही जर आपण या डावाचा आढावा घेतला 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय म्हणाल प्रोजेक्टेड स्कोर काय असायला प्रमोदजी. आतापर्यंत धावसंख्या झाली 35, 4 षटकांच्या समाप्तीनंतर. इथून मॅक्झिमम 15 ते 20 धावा जर आल्या तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल, जेणेकरून फायटिंग करता येईल गोलंदाजांना. कारण गोलंदाजांवर प्रेशर असतं, ज्यावेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्यावेळेला गोलंदाजाच्या मनामध्ये मात्र वेगळीच सायकोलॉजी चालत असते की मात्र मला आता फक्त गोलंदाजीच करायची आहे, मार मिळाला तर मार मिळू दे. परंतु काही गोलंदाज जिद्दी असतात की छोटी टोटल न पाहताना माझ्यात जी गुणवत्ता आहे ती मात्र मी सिद्ध करेन, जसं IPL मध्ये उमरान मलिकने केलं. आणि खूप चांगल्या प्रकारचे लवकरात लवकर भारतीय संघाचे दरवाजे ज्याने ठोठावले, कारण त्याने किमयागार जी केली IPL मध्ये. आणि IPL हे असं व्यासपीठ आहे म्हणून आज टेनिस क्रिकेट विश्व असो किंवा लेदर क्रिकेट विश्व असो, मात्र कोणत्याही फॉर्मॅटमध्ये आता मन लावून खेळत असताना मात्र खेळाडू पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेलाय. फलंदाजाच्या खेळीला पूर्ण विराम. या ठिकाणी यशच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
अडचणीत सापडलाय तो म्हणजेच कंधारे किंग्स साई श्रद्धा 11 हा संघ. बघा अडचणी मोठी नसते, आपण वारंवार त्या गोष्टीचा विचार करून ती अडचण अजून जास्त कठीण बनवत असतो आणि तेच कुठेतरी केलंय साई श्रद्धा 11 या संघाने. कारण लयबद्ध खेळी या अगोदर झाली होती साई श्रद्धा संघाची, पण मात्र या महत्त्वपूर्ण स्टेजमध्ये म्हणजेच सेमीफायनलमध्ये खेळताना मात्र साक्षी 11 संघाच्या गोलंदाजाचा दबाव घेऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचमुळे मात्र तसा खेळ जसा अपेक्षित होता समर्थकांना होत नाहीये टीम साई श्रद्धा 11चा. आता मात्र विकेट डाऊन झालेत 5, धावसंख्या 35. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय अर्जुन आडे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 35 रन्स 35 धावा. शेवटच्या 5 चेंडूचा खेळशेष अर्जुन आडे, एक मॅग्निफिसंट प्लेअर. ऑन साईडला अर्जुनच्या बॅटमधून निघालेला हा फटका मात्र फसतोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक तैनात मिस्टर गॉडसन किका कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच आणि अर्जुन आडेच्या खेळीला पूर्ण विराम. या ठिकाणी फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्टिव्ह स्पोर्ट्स विकेट गॉन. पस्तीस धावांवर 2 फलंदाज बाद झाले. सचिन चांगली गोलंदाजी, विकेट हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. राईच्या संघामधून खेळताना हे 2 खेळाडू आमने सामने आले होते आणि तदनंतर सचिन पाटीलने केलेला वर्चस्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित पाटील एका साईडला आपण पाहू शकाल. खूप चांगली गोलंदाजी सचिन पाटीलच्या माध्यमातून. सचिन पाटीलचं विश्लेषण कसं करतील मनीषजी? नाही, उदयोन्मुख सुपरस्टार आहे, त्याची शैली जर आपण पाहिली थोडी ऑकवर्ड आहे, जी फलंदाजांना ओळखता येत नाही. 2 फलंदाज एका एंडला पोहोचतात म्हणजे एकाला परतावा लागणार आहे. धावाचीच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय टीम साई श्रद्धा 11ला. बिकट अवस्था पाहायला मिळते साई श्रद्धा 11 या संघाची, कारण साक्षी 11 चा प्रत्येक गोलंदाज फलंदाजावर हावी होताना पाहायला मिळालाय. खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत स्लॉग ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची हे सचिनने या ठिकाणी दाखवून दिलं गेलंय. हळूहळू अनुभव वाढतोय सचिन पाटीलचा. पांजूच्या मैदानात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. अतिशय देखणी गोलंदाजी आपण पाहू शकतायत. तुमचा अचूक टप्पा असेल आणि वेगेवर नियंत्रण असेल तर डेफिनेटली जगातील सर्वोत्तम फलंदाज जरी आला तरी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारची त्याला गोलंदाजी करू शकता. तुमच्यातील असलेला सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू प्रफुलच्या हातामध्ये निघून जाते. सबमरिंग डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने, गुड डिलिव्हरी. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ती 35 वर थांबले. आतापर्यंत सिग्नल मिळत नाहीये कारण चेंडू फेकून झाले ते 4 आणि 4ही चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळतात. क्या बात आहे सचिन पाटील. यावेळेला मात्र सुरेख फटका, गोड आवाजात, खणखणीत, सणसणीत, दर्जेदार गोड षटकार. बियाला स्पोर्ट सिक्सर, 6 धावा. थँक्यू. ऋषिकेश मसूरकर याचा हा क्लास पाहायला मिळालाय. एक जबरदस्त पॉवर पॅक ब्लॉकबस्टर हिट जेव्हा खरंच संघाला गरज होते आणि आता अजूनही 1 बॉल शिल्लक आहे आणि त्याचमुळे त्या बॉलवर देखील तशा धावा येतील अशी अपेक्षा समर्थकांना आहे साई श्रद्धा 11च्या. पण मात्र सचिन पाटील ज्याने मात्र व्हेरिएशन करताना ही उंची कमवलेली आहे, मिळवलेली आहे. तर पाहूया या ठिकाणी आता शेवटच्या बॉलवर किती धावा खर्च होतात. तुर्तास धावसंख्या झाली साई श्रद्धा 11ची 41 धावा, 41 रन्स. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा, 41 रन्स. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर पूर्णपणे टार्गेट काय असेल याकडे लक्ष. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र फरार. चेंडू सीमारेषा पार. ऍब्सोल्युटली चौकार. शेवटच्या चेंडूवर काय जबरदस्त 3 चेंडूमध्ये 10 धावा. ऋषिकेश मसूरकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि आक्रमकता दाखवली आणि शेवटच्या चेंडूवर NP स्पोर्ट्स चौकार ठोठावला गेला आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली गेली. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आपण पाहू शकाल. 46 धावांचं लक्ष. नाण्याची एक बाजू पडताळले.
नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट असेल. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा MBPL 2022. जाऊया आपण डीजेच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपण पाटील नेटवर्कला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. Riddhi City Decorator and Events, number one decorator in your city. Sangeet, DJ, Holiday Decor, Metal Decor, Wedding Decor, Birthday Decor, and many more. For Riddhi City Events at 889800. शांत पडून राहा. अरे काय करू? तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाई. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 45-46 धावांचं लक्ष्य. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. MBPL च्या आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 46 धावांचं लक्ष घेऊन उतरतील दोन फलंदाज. डोकं शांत ठेवून खेळावं लागेल. ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकणार आहोत आणि मंद मंद पावलांनी अमोल वेतोस्कर सर आणि मॉन्टी गोडेकर सर हे दोन पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये डिस्कस करत जात असताना पाहायला मिळत आहेत. तर अतिशय देखणं आयोजन आणि या आयोजनाच्या बद्दल म्हणायचं झालं तर मनीषजी खूप चांगल्या प्रकारचं सुंदर आयोजन केलं गेलंय. चहूबाजूने कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल की 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाटील नेटवर्क हे खूप सुशोभित पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. काय क्लॅरिटी आहे, जे आपण यूट्यूबला जर गेला तर डेफिनेटली पाटील नेटवर्क खूप चांगल्या प्रकारचं काम बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतं. नितेश पाटील असतील, जतीन किनी असतील, प्रतीक भंडारी असतील, साहिल शेख असतील, मुन्ना जायस्वाल असतील, रिझवान असतील, मात्र ही सर्व एंटायर टीम पाहायला मिळते. आज अनुराग चव्हाण नाही आहेत आजच्या दिवसामध्ये आणि अतिशय दैदिप्यमान असा टेनिस क्रिकेटचा सोहळा. प्रत्येकाला मात्र हुरहुर लागलेली असते की MBPL कधी खेळायला मिळेल आणि त्याकरता 24 तारखेचा दिवस उजाडला आणि सुंदर शुभारंभ झाला. दोन फलंदाज चेतन खांद्यावर हात ठेवून मात्र यावेळेला दर्शवतायत, प्रफुल्ला सांगतायत की आपल्याला फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये नो एक्सक्यूज, तुला मात्र थांबायचं आहे. प्रफुल्ल पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतात पप्या आणि एका साईडला गॉडसन किका ला मात्र या ठिकाणी पाठवलं गेलं. गेल्या मॅचमध्ये 37 धावांची धुव्वेदार फलंदाजी. संदीप चव्हाण मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत व्हाईट अँड ब्लॅकमध्ये. चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतायत आमच्या व्यासपीठावर. तर 46 धावांचं लक्ष आणि पहिल्या 2 षटकांसाठी येऊया आपण मनीजी पाटील या आपण खारीगाव भाईंदरचा एक गोड आवाज या आपण ऐकूया. धन्यवाद प्रभोजी शेडगे. बघा, कुठलीच धावसंख्या छोटी नसते किंवा कुठलीच धावसंख्या मोठी नसते. तुमची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे त्यावर मात्र तो सामना ठरत असतो आणि या ठिकाणी लक्ष दिलं गेलेलं आहे ते म्हणजे 46 धावांचं आणि ते पूर्ण करायचं आहे 30 बॉल्समध्ये. 2 मिनिटं मॅच थांबवायचे. 2 मिनिट मॅच थांबवायचे प्लीज. आणि एक दर्जेदार नियोजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि कौतुक करावं तितकं कमी. सन्माननीय राजेशजी वेतोस्कर यांचं, माजी नगरसेवक, ज्यांनी या मैदानासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे आणि त्याचमुळे हे विहंगम दृश्य या मैदानात तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते आणि खेळाडूंना एक चांगलं मैदान खेळण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. तर राजेशजी वेतोस्कर साहेबांचं तितकंच आपण आभार व्यक्त करूया. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन होणार आहे आणि त्यांच्या वतीने एक स्पीच खेळाडूंसाठी मुख्यत्वे त्यांनी तयार केलेले आहे आणि ते फायनलच्या नंतर ते नक्कीच खेळाडूंना संबोधित करतील. 46 टार्गेट आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. त्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं जे आम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पाहतायत त्या सर्वांचा मनपूर्वक आभार आहे. 6 दिवसापासून मात्र प्रेक्षकांनी एक प्रचंड मोठ्या मनानं या स्पर्धेला प्रेम दिलेलं आहे आणि त्याचमुळे ही स्पर्धा तुमच्या आमच्या मनामध्ये घर करणारी ठरलेली आहे. एकूण 20 संघ खेळले. प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडू आणि प्रत्येक मीरा भाईंदर कराला खेळण्याची संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी BILA स्पोर्ट्स आणि NP स्पोर्ट्सने केलेला आहे आणि काही खेळाडू सोल्ड आउट झाले आहेत आणि काही खेळाडूंना मात्र संघामध्ये स्थान मिळालं नाही आहे.
पण मात्र प्रत्येक खेळाडूला संधी देता येणार नाही आहे, कारण इतकं मोठे व्यासपीठ असताना तुमच्या कलागुणांना वावतर मिळेल, पण तुमच्याकडे जो टॅलेंट आणि स्किल्स असायला हवं, तरच मात्र तुम्हाला एक बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी मिळत असते. आणि त्याचमुळे नाराज होऊ नका, निराश होऊ नका, तयारी करा, सराव चांगला करा, आपल्या खेळाला सिद्ध करा आणि त्यानंतर नक्कीच पुढच्या वर्षी मीराबेंद्र प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळणार आहे. पंचाचा अद्भुत इशारा येतोय. लेट स्टार्ट द मॅच. पहिला बॉल साहिल पाटील स्ट्राईकवर असेल. प्रफुल्ल पाटील हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय. कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतोय रोहित भारद्वाज. बॉलला कॅरी करतो तोपर्यंत मिळते एक धाव. एकेरीने सुरुवात केली जाते या दुसऱ्या डावाची. साक्षी 11 या संघाकडून खेळताना प्रफुल्ल पाटील आता स्ट्राईकवर असेल. गॉडसन किका जो या स्पर्धेतला सर्वोच्च धावसंख्या बनवणारा फलंदाज आतापर्यंत ठरलेला आहे. साहिल पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट ड्राईव्ह करायचा होता. कनेक्शन प्रॉपर झाला नाही आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयास त्या ठिकाणी जरूर केला गेला, पण मात्र बॉल आणि स्टम्पचं कनेक्शन होत नाहीये. 2 धावा धावपकर पाहायला मिळत आहेत. सावध पवित्रा या ठिकाणी साक्षी 11 या संघाकडून घेतला जातोय, कारण म्हणतात ना की छोट्या छोट्या पावलांनीच पर्वत चढता येतो आणि त्याचमुळे तोच प्रयास या ठिकाणी दोन्ही बॅटर्सचा पाहायला मिळतोय. कुठलीच घाई गडबड न करता, कुठलीच लुडबुड न करता धावसंख्या पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयास त्या ठिकाणी झाला. पायाची स्ट्राईड तितकीशी मोठी केली नाहीये आणि त्याचमुळे संभ्रमात पाहायला मिळालाय प्रफुल्ल पाटील हा फटका खेळताना आणि त्याचमुळे रिझल्ट येतोय डॉट बॉल. साहिल पाटीलला देखील ओळखणं थोडंफार कठीण आहे, कारण या 3 ते 4 वर्षामध्ये उमरमध्ये गोडदेव संघासाठी खेळताना मात्र नेहमीच त्याने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्याचमुळे कडवा संघर्ष पाहायला मिळेल सामन्यामध्ये. हवेत आहे बॉल. बॉल थांबणार नाही. या बॉलला उडवलंय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. प्रफुल्लचा चमत्कार. 7 धावांसाठी दर्जेदार BLR स्पोर्ट्स षटकार. DJ Akshay. Osmanabad. पूर्ण राईगाव या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेला आहे. त्या सर्व आमच्या राईगावच्या समर्थकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, पण मात्र मैदानाच्या आतमध्ये जो चांगला खेळ त्यालाच विजय मिळणार आहे, कारण तुमच्या टाळ्यांनी तुमच्या शिटांनी तुमचा संघ जिंकणार नाही, तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या कृतीने तुमचा संघ जिंकणार आहे. नक्कीच थोडीशी ऊर्जा जरूर या ठिकाणी दिली जाते. धावसंख्या 8 धावा आणि आजचा दिवस मनीष जे आपण पाहिलं तर 29 मेचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये 2016ला सनराईज हैदराबादने मात्र IPL मेडन टायटल जिंकलं होतं 8 धावेने आणि त्या 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचा RCB संघाला पराभूत केलं होतं आणि आज 29 मेचा दिवस 2022चा कोणता संघ मात्र IPLचा कप उचलेल याकडे सुद्धा संध्याकाळच्या सत्रात लक्ष लागेल ते प्रत्येक चाहत्यांचं. पुन्हा एकदा स्ट्रोक प्रॉमिसिंग नाही. खोलवर टप्प्याचा बॉल होता. खरं तर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. आणि जसं तुम्ही उल्लेख केला RCB संघाचं स्वप्न यावर्षी देखील धुळीस मिसळलेलं आहे आणि तो देखील शेवटच्या टप्प्यावर येऊन मात्र या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलेला आहे. साहिल पाटील ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल मिस करतोय प्रफुल्ल पाटील. बॉलला फक्त टर्न केलंय स्क्वेअर लेग एरियामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये बॉलला कॅरी करून थ्रो करत तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावाची होते वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावर. तर रेफर केले गेले पंचांनी या ठिकाणी आपण पाहतोय की बीमर आहे की नाही याकरता आपण पाहू शकता. थर्ड अंपायर येत आहेत अशोक राऊत. आतापर्यंत जर विचार केला मनीषजी की 5 चेंडू फेकून झाले, 6वा चेंडू सुद्धा फेकला गेलाय, परंतु डिसिजन पेंडिंग असल्यामुळे मनीष वैतीने मात्र कलम चालवला नाही, तिथेच मात्र स्टॉप ठेवला गेलाय. आज स्कोररच्या भूमिकेत सुद्धा आपण पाहू शकतात की स्कोररला सुद्धा खूप व्हॅल्यू मिळते आणि आज प्रत्येकाला ते मात्र हे स्पर्धात्मक युग झालेला आहे आणि त्याकरता मात्र तुम्हाला मास्टर माइंड राहावं लागेल. जसं प्रत्येक भंडारी आपण पाहतो प्रत्येक चेंडूचं वर्णन, जरी तो डिजिटल स्कोरर असला तरी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली. जतीन किनी एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारचे काही का आज मनीष वैती, सूरज जाधव असतील आणि अतिशय मात्र आपण पाहू शकाल चांगल्या प्रकारचं सुसज्ज फेअर डिलिव्हरी. तर फेअर डिलिव्हरी आपण पाहू शकता. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 10 धावा 10 रन्स. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली प्रफुल्ल पाटील, पप्या यांची आणि गॉडसन किका. 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 धावा. विजयासाठी लक्षात घ्या अजून सुद्धा 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 36 धावांचं
लक्ष असेल. 18 चेंडू 36 धावा, प्रत्येक चेंडू गणिक. मात्र यावेळेला 24 धावा, 24 चेंडू, क्षमस्व 24 चेंडू असतील आणि 36 धावांचं लक्ष असेल. 24 बॉल्स आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 36 धावांची. तर 9चा आस्किंग रेट आहे आणि 9चा आस्किंग रेट चला 24 बॉल्समध्ये 36 धावांची गरज आहे आणि अजूनही सामना स्पष्ट होत नाही प्रमोदजी, कारण आता नाही तर कधी नाही, कारण पूर्ण वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. जर या वेळेस स्पर्धेच्या बाहेर तुम्ही फेकला गेला तर मात्र तो विरह देखील असेल, ते दुःख देखील असेल आणि त्यानंतर मात्र 1 वर्ष वाट देखील पाहावी लागणार आहे. त्याचमुळे द्यायचे तर 100% योगदान आत्ताच याच घडीला द्या, जेणेकरून तुमच्या संघाचा विजय सुनिश्चित होऊ शकेल. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. यश ज्याने मात्र काल फिरकीच्या जादूवर फलंदाजांना अक्षरशः नाचवलं होतं. यावेळी स्टेप आउट झाले, हवेत खेळल्या. गॉडसन किकाचा हा फटका बसलाय, मिडॉपला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि खूप सुंदर झेल टिपतो आणि अशा पद्धतीने पहिला धक्का बसतोय साक्षी 11 या संघाला. गॉडसन किका बॅक टू पॅव्हेलियन. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजे गोलंदाज यश जाधवचे. आणि प्रमोदजी म्हणतात ना की जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुम्हाला मिळायला पाहिजे आणि यश जाधवने ती जबरदस्त जिद्द दाखवलेली आणि आता यशला फेस करण्यासाठी नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये जश पाटील जातोय. यश वर्सेस जश. धावसंख्या 10 या आकड्यावर थांबलेली आहे. जिंकण्यासाठी आता 23 बॉल्समध्ये 36 धावांची गरज आहे. प्रेक्षक देखील खूप चांगल्या पद्धतीने मनमुराद या स्पर्धेचा आनंद लुटतायत, कारण क्रिकेटचा सामना आहे. क्रिकेटचा सामना असताना ती टशन मध्ये आतमध्ये पाहायला मिळते दोन संघांच्या दरम्यान आणि आता तो थरार मात्र आता अजून जास्त वाढला जातो, कारण गॉडसन किकाचा विकेट मिळतोय, तो म्हणजेच गोलंदाज यशला. गेल्या मॅचमध्ये गॉडसन किका मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला. या मॅचमध्ये मात्र फ्लॉप शूटरला महत्त्वपूर्ण लढत आहे आणि अशा वेळेला तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवावी लागते, तुमचं सातत्य तुम्हाला दाखवावं लागतं. आणि MBPLची यंदाच्या वर्षात खासियत काय राहिले मनीषजी, की सर्व खेळाडू वेगवेगळ्या विभागातून येत आहेत, तरीसुद्धा मात्र आपण पाहू शकाल की ॲक्युरेट टायमिंग जे आज वेळेचं व्हॅल्युएशन ठेवलं ना MBPLच्या खेळाडूने, त्या सर्व खेळाडूंना सॅल्यूट असेल आणि आयोजकांना मानाचा मुजरा असेल की 9 वाजता ॲक्युरेट चेंडू फेकला गेलाय. सरळ बॅटने खेळला गेला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इनफिल्डच्या वरून सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलाय. चेंडू निघून जाईल 6 धावन करता. काय पॉवरफुल स्ट्रोक होता, सुपर टायमिंग सहित जशच्या बॅटमधून हा उत्तुंग खणखणीत बियाला स्पोर्ट्स षटकार. कॉन्टेस्ट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यश वर्सेस जश, पण या ठिकाणी हवी होतोय जश, ज्याच्या बॅटमधून उत्तुंग षटकार मिळाला साक्षी 11 या संघाला. धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 30 धावांची. चांगला पाठलाग साक्षी 11 या संघाचा पाहायला मिळतोय, कारण नियोजनबद्ध खेळ जर तुमचा असेल तर मात्र तुमचं जे लक्ष आहे ते तुम्हाला लवकरात लवकर गाठता येईल आणि ते एक नियोजन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते, ते म्हणजे साक्षी 11चं. जश जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त सुरुवात. स्टेप आउट झाले, पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने बॉलला रोटेट करतोय. खूप चांगला आउटकटर जो त्याचा स्टॉक बॉल आहे यश जाधव, ज्यामध्ये त्याने महारत प्राप्त केली आहे. एक जबरदस्त आता कमबॅक मिळते म्हणजे यशच्या माध्यमातून. ही यशची स्पेशालिटी आहे. जुचंद्र परिसरात जेव्हा जेव्हा डे अँड नाईटच्या स्पर्धा होतात त्यावेळेला यशचा बोलबाला राहिलाय आणि खऱ्या अर्थाने त्याने मात्र केलेली किमया ते आतापर्यंत विसरणार नाहीये. ती मात्र नाईटच्या स्पर्धेमध्ये, जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये काय क्लास गोलंदाजी केली होती, तोच अचूक टप्पा. यावेळेस बॉलला स्लॅश केले, पाठवले स्वीपर कव्हर एरियामध्ये. बॉलला बाउन्स जास्त आहे आणि त्याचमुळे मात्र फायदा होतोय साक्षी 11 या संघाला. बॉल जातोय स्वीपर कव्हर सीमारेषा पार. या मिळतील धावा 4. NP स्पोर्ट्स चौकार. थँक्यू. धावसंख्या 20 झालेली आहे आणि
आता मात्र जशला ती संधी मिळाली. या अगोदर मोहित पाटीलला ती संधी मिळाली होती. गणेश हा देखील एक उदयोन्मुख फलंदाज आहे, पण मात्र विश्वास जश पाटीलवर ठेवला गेलेला आहे आणि विश्वास जशने खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध केलेला आहे. आणि म्हणूनच म्हणतात ना की तुम्हाला क्रमांक कुठलाही मिळू द्या, तुम्हाला तुमचा एक प्रामाणिक खेळ करायचा असतो आणि तो प्रामाणिक खेळ जश पाटीलचा पाहायला मिळतो साक्षी 11 या संघासाठी. आणि यश जाधव जो एक जबरदस्त गोलंदाज आहे, लीड बॉलर आहे, त्याला मात्र अंडर एस्टिमेट करण्याचा प्रयत्न जश करतोय ओव्हर द विकेट. यावेळेस जबरदस्त इनसाइड आउट ड्राईव्ह केल्या, बॉलला पाठवलंय लॉंग ऑफला, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी बॉलवर पोहोचेल, बॉलला कॅरी करतो परत होते चूक, बॉल जाईल सीमा पार. या मिळतील धावा 4, 4 ची वाढ, धावसंख्या 24. थँक्यू विजय. यावेळेला 24 धावा फलकावर पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ झालाय. अचानक चेंडूने मात्र टर्न प्राप्त केला आणि सरळ चेंडू चौकाराकरिता आपण पाहू शकतात. NP स्पोर्ट चौकार म्हणतात ना, मनी जे दैव देते नि कर्म नेते, अशा प्रकारचं मात्र दृश्य पाहायला मिळालं. चौकार स्टेप आउट झालंय, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडले, पण यावेळेस मात्र चुकणार आहे जश आणि झेल टिपला जाणार आहे, पण मात्र त्याची कामगिरी त्याने अदा केली आहे. छोटासा कॅमिओ खेळलाय, पण मात्र संघाच्या हिताचा खेळलाय. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकां समाप्त धापक धावा आहेत 24. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असेल 18. आणि जसे पुढची 3 षटकांसाठी आपण ऐकणार आहोत सुप्रीमो कॉमेंटेटर प्रमोदजी शेट्टी यांना. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. मेरा भाईंदर प्रीमियर लीग आपण पाहतोय, अर्थातच MBPL 2022चा हा शानदार सोहळा. एका फलंदाजाला पाठवण्यासाठी 4 खेळाडू मात्र आपण पाहू शकतायत. गणेश ढेंगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाज जश बाद झाल्यानंतर एकमेकांसमोर खेळतात. लेदर क्रिकेटचा क्लास अंडर-19 मधून खेळत असताना आपण पाहतो जश आणि यश, परंतु आज जशला मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना. आता 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 22 धावा. कोणता संघ मात्र फायनलमध्ये प्रवेश करतोय? ऑलरेडी एका संघाने मात्र या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश केला गेलाय, तो आपण पाहू शकला. तर सन्माननीय सौभाग्यवती कुसुमजी संतोष गुप्ता हे दाम्पत्य तुम्हाला आता व्यासपीठावर येताना पाहायला मिळणार आहे. सन्माननीय नगरसेविका कुसुमजी संतोष गुप्ता यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. त्यांच्यासोबतच संतोषजी गुप्ता देखील आहेत. सन्माननीय प्रशांतजी धुंदे हे साहेब देखील सोबत आहेत. त्यानंतर सन्माननीय देवदासजी सावंत देखील व्यासपीठावर येत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं करूया आपण बेयाला स्पोर्ट्स आणि NP स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर मान्यवरांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतं. सेमीफायनल सुरू आहे आणि विजयासाठी 18 चेंडू 22 धावांचं लक्ष आपण पाहू शकाल. एका साईडला प्रयत्न करतायत गोलंदाज, विकेट घेण्याच्या शोधामध्ये आहेत. जर इथे ब्रेक थ्रू देत आहेत तर जरूर या ठिकाणी आपण पाहू शकाल. धवल ज्यांच्याकडे खूप चांगले टॅलेंट आहे, लेदर क्रिकेटचा क्लास आहे, परंतु दाखवावा लागेल. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना फक्त चेंडूला ढकलून काढलं गेलंय. बॅटचं फेस ओपन केलं होतं आणि थर्ड मॅनला चेंडू मात्र यावेळेला निघून जात असताना तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या सिंगलच्या साहाय्याने जाऊन पोहोचते 25. या धावसंख्येवर 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. म्हणतात ना मनीजी, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं आणि तेच मात्र यावेळेला आपण पाहू शकलात. गेल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला. खूप चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश मिळालं. उलटा चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. बाउन्स झाला होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, ॲक्युरेट फेकी केली जाते. क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षणाची साथ, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 27च्या घरामध्ये पोहोचली गेले. आता चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत 16 आणि 16 चेंडूमध्ये 19 धावा हे सामन्याचं समीकरण. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न होता गणेश ढेंगेचा, मात्र चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि धवलचा हा चेंडू डॉटच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. 15 चेंडू आहेत. 15 चेंडूमध्ये 19 धावा. धवल आपल्या गोलंदाजी मार्कवर आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस अनिर्णित चेंडू फॉर्मॅलिटी पूर्ण करतायत अमोल वेतोस्कर अँड एका साईडला मॉन्टी घोडेकर हे 2 पंचांच्या भूमिकेत विशाल नाईक अँड अशोक राऊत.
ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र साहिल पाटीलच्या हातामध्ये निघून जाईल. ब्रँड ऑफ गुडदेव एक धाव अर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. साक्षी 11 या संघाची 28 धावा. इथून मनीषजी आपण पाहिलं तर साक्षी 11 राई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर मनीषजी 14 चेंडू आहेत, 18 धावा. काय म्हणतील? जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, जबाबदारी पूर्ण करण्याची खूप तुमच्याकडे असायला हवी आणि पाहूया त्या ठिकाणी तो प्रयत्न चालू आहे धवलचा. राऊंड विकेट. ऑन साईडला फटका चांगला आहे. जबरदस्त मनगडाचा वापर केला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. कोणतीही चुकी करणार नाही आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. आणि जो मात्र यावेळेला जी विकेट हवी होती ती विकेट मिळाले गोलंदाज धवलला. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्टिव्ह स्पोर्ट्स विकेट गॉन. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय कंधारे किंग्स साई श्रद्धा 11 या संघाचा. आणि मुख्य फलंदाज या ठिकाणी बाद झाल्या प्रफुल्ल, ज्यावर सर्वात जास्त विश्वास होता, ज्याने बनवल्या, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे. सुरुवातीला थोडा थांबला, थोडंसं निरीक्षण केलं, परीक्षण केलं आणि त्याने जाणलंय का ही योग्य वेळ आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची. पण मात्र तो स्ट्रोक खेळताना मात्र तो थोडासा कमी पडलाय आणि अगदी सीमारेषेच्या अलीकडे हा झेल टिपला गेलेला आहे. पण मात्र त्याची कामगिरी त्याची पूर्ण केली आहे. पण आता इक्वेशन काय आहे? 13 बॉल्समध्ये 18 धावांची गरज. नक्कीच सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. विचार करत असेल पप्या मैनामध्ये की थोडासा मात्र यावेळेला पॉवर जनरेट केली असती तर हवेच्या झोतांवर मात्र चेंडू यावेळेला निघून गेला असता, परंतु पॉवर जनरेट केली नाही. टायमिंग चांगलं होतं नो डाऊट, परंतु यावेळेला थोडंसं नियंत्रण खालावलं आणि त्या कारणास्तव बॅकवर्ड स्क्युअर लेगला ॲब्सोल्युटली सुपर कॅच पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 28. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 13 बॉल अँड 18 रन्स. खोलवर चेंडू होता. वाईट यॉर्कर मोहित पाटील मात्र त्या चेंडूला खेळून काढतोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थोडीशी फेकी मात्र यावेळेला लेट होतोय. थोडीशी मिसफिल्डचा फायदा. हे काय घडलं जातोय? जवळ सामना या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला बहाल केलाय की काय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे की नाही त्यासाठी थर्ड अंपायर रेफर केलंय अमोल वेतोस्कर सरांनी. या पण ऑन स्क्रीनवर फक्त त्या ठिकाणी पंच असतील, बाकी कोणीही नसेल. याची दखल घ्यायची आहे. डिसिजन पेंडिंग आहे. मनीष ज्या पद्धतीने फेकी चांगली केली होती, परंतु धवलने स्ट्राईक एंडकडे फेकी करण्याचा निर्धार ठेवला आणि कदाचित त्या धावांचा मात्र आता बोनसच्या स्वरूपात धावा आपल्याला पाहायला मिळतील. बघा, कुठलाही संघ मैदानाच्या आतमध्ये हरण्यासाठी जात नाही, कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खराब खेळ करण्यासाठी जात नाही. सिच्युएशन नुसार तुम्हाला हे नेहमीच पाहायला मिळते. त्या ठिकाणी फलंदाज सेफ आहे, म्हणजे या बोनसच्या 4 धावा सुद्धा मिळणार आहेत. टीम 6 धावा मिळणार आहेत. येस, 6 धावा या ठिकाणी ऍड केल्या जाणार आहेत. 6 रन्स ऍडेड. दोन धावा प्रथमतः आल्या. दुसऱ्या धावेसाठी तो निघाला होता आणि पोचण्याच्या अगोदरच फेकी केली. अर्थातच चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हे मात्र परिपूर्ण विश्लेषण करणं खूप गरजेची गोष्ट असते, कारण कधी कधी आपण पाहू शकतात की थोडंसं गैरसमज होतो प्रेक्षकांमध्ये की 6 की 7 धावा एक्झॅक्टली. त्यावेळेला पंचांनी मात्र ॲक्युरेट लक्ष दिलं की दुसऱ्या धावेसाठी फेकी केली आणि स्ट्राईक एंडचा फलंदाज पोचला नव्हता. थोडंफार मात्र त्या ठिकाणी बॅट स्लाईड केली आणि त्याच वेळेला मात्र चेंडू जलद गतीने लॉंग स्टॉप रिजनला फेकी करत असताना 6 धावा मिळत आहेत. या 6 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 34. या धावसंख्येवर विजयासाठी लक्षात असू द्या 12 धावांचं लक्ष. 12 चेंडू 12 धावा आणि ज्या पद्धतीने मात्र आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. म्हणजे काय तुमचं काय म्हणतं यावेळेला? बघा, स्वप्न असं पहा जे तुम्हाला झोप लागू देणार नाही. आणि या ठिकाणी मात्र तुमच्या चुका मात्र तुमच्या संघाच्या नुकसानीसाठी कारणीभूत ठरत आहेत. पण मात्र अजूनही वेळ गेली नाहीये. जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि जिंकण्याची जिद्द मात्र अतूट असेल तर या सिच्युएशन मधून देखील बाहेर निघू शकतो कंधारे किंग साई श्रद्धा 11. पण चांगला गेम प्ले आतापर्यंत साक्षी 11 राई या संघाचा पाहायला मिळालाय. नक्कीच मनीषजी, ज्या पद्धतीने म्हणतात ना, जग हे धाडसी लोकांचं आहे. इथे तुम्हाला स्वप्नांचा पाठलाग करताना किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाहीये. कारण तुम्हाला आयुष्याच्या मैदानात असो किंवा क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला सातत्याने पळावंच लागेल. कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला.
धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 34. 12 चेंडू आणि 12 धावा. यश पहिला चेंडू यशने मात्र यावेळेला संकेत दिलेत, नाही मी यावेळेला मात्र सामना सहजासहजी सोडणार नाहीये. टप्पा अचूक, बाउन्स, पेस जबरदस्त पाहायला मिळतोय आणि हितेश म्हात्रे यांचे हृदयाचे ठोके आता मात्र वाढले गेलेत. एका साईडला आपण पाहू शकतायत विशाल कतवार आणि प्रतीक नेल्सन कतवार, एक सुंदर आर्टिस्ट आपण पाहू शकतायत. कालच्या दिवसामध्ये यश जाधवचं मेडन षटक देखील लक्षवेधी ठरलेलं आहे, त्यामुळेच मात्र आता अशा अपेक्षा वाढल्या आहेत. ऑन साईडला थोडासा खराब चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहायला मिळाला, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. 1 बाउन्सने चेंडू या ठिकाणी निघून येतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केले जातील. गणेशच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 36 धावा. काय हितेश. जल्लोष आहे प्रेक्षकांचा, काय जल्लोष आहे समर्थकांचा. आपला संघ जिंकावा त्यासाठी मात्र अतोनात असं मेहनत ते घेत आहेत. याला मात्र म्हणतात क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. आणि स्वप्नील भोईर यांना मी पाहिलंय की जीवाची आकांता आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा काय असतो ते एकदा त्यांच्या मात्र झाई संघ मनामध्ये बसला आणि राई प्रीमियर लीगमध्ये सुद्धा झाई संघाने काय खेळ दाखवला. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅड चा व्यवस्थित समन्वय होत असताना तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. पहा अशी स्ट्रोक ज्या वेळेला तुम्ही खेळताना त्यावेळेला तुमचं पायांचं संतुलन, फुटवर्क तुमचं खूप महत्त्वाची भूमिका असते. तुमचा बॉडम हँड, तुमचं एकंदरीत मनगडामध्ये असलेली जान, या सर्व काही गोष्टी मात्र तुम्हाला झुकाव्या लागतात आणि अशा वेळेला तुम्ही चांगल्या प्रकारची मात्र फलंदाजी करू शकता. ऑन ड्राईव्ह खेळला गेला होता सुरेख पद्धतीने. धावसंख्या जाऊन पोहोचते. मनीष वैती दर्शवतात 37. स्विच इट खेळण्याची गरज होती का हा प्रश्न मात्र स्वतःला विचारला असेल. यावेळेला डॉट चेंडू येतोय. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये 9 धावांचं लक्ष हे समोर असेल मनीषजी. बघा प्रत्येक दिवस हा चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही चांगलं असते, ते शोधणं तुमचं काम आहे. या ठिकाणी यश जाधव मात्र फलंदाजांच्या उणेवेचा या ठिकाणी खूप चांगला वापर करतो आणि आतापर्यंत चांगल्या दर्जाची इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळतोय. इक्वेशन आहे 8 बॉल 9 धावांची करत, 8 बॉल्स 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेला ऑन साईडला प्रहार केला गेला. ही मोहित पाटीलची ताकद आहे. असे स्ट्रोक मोहित पाटीलला खेळायचे आहेत, परंतु रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा मोह कदाचित तो फसला असता तर तिथे टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरली गेली असती. षटकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल या वेळेला आपण पाहू शकाल 43च्या घरामध्ये. विजयासाठी आता मात्र फक्त म्हणून चालणार नाहीये. 7 चेंडू 3 धावा हा येतोय बियाला स्पोर्ट्स षटकार 6 धावा. आणि मोहित पटेलने दर्शवलंय छातीवर हात ठेवून की मे हू ना. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी त्याचं पाहायला मिळालंय. यश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रोकसाठी जागा बनवली. आउटसाइड एज घेऊन बॉल फ्लाय स्लिपला जातोय. दरम्यान एक क्विक सिंगल कंप्लीट केले. स्ट्राईक मात्र जबरदस्त आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4 षटकांचा खेळ समजा धावसंख्या 44 झाले. 6 बॉल्समध्ये 2 धावांची गरज. 6 चेंडू आणि 2 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. नितीनजी वारे या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात मुख्य मंचावर. त्याचप्रमाणे शीतल वारे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आज मिस्टरांचा खेळ पाहण्यासाठी ते अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित झाले. शीतल वारे मॅडम आपलं सहर्ष स्वागत. ॲक्टिव्ह स्पोर्ट्सच्या यावेळेला आपण पाहू शकतात प्रणाली धुरी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. वेलकम मॅडम. तर 6 चेंडू आणि 2 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. MBPL या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि MBPLचा हा थरार चित्तथरारक सामना. 6 चेंडू 2 धावा या हंगामामध्ये झालेले नाही आहेत. 6 चेंडू 5 धावा सुद्धा झालेले नाही आहेत. 6 चेंडू 28 धावा झाले. 6 चेंडू 30 धावा झाले. 6 चेंडू 10 धावा सुद्धा झालेले नाही आहेत. हा या टेनिस क्रिकेटचा हंगाम 2022चा खूप चांगल्या प्रकारचं वर्चस्व गाजवलं गोलंदाज फलंदाजाने आणि यंदाच्या वर्षामध्ये पॉप्युलर क्रिकेट जास्तीत जास्त पाहायला मिळालं मनीषजी. तो जो ओव्हरथ्रोचा चौकार होता तोच मात्र पुन्हा एकदा माझ्या लक्षात राहतोय, कारण तो जर गेला नसता तर कदाचित या सामन्याचं चित्र जरा वेगळं पाहायला मिळालं. टर्निंग पॉईंट ठरलाय तो चौकार. नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुद्धा डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफीमध्ये सुद्धा तो चौकार जो नो बॉल आला चौकार गेला. पालघर जो संघ खेळत होता TWJ डॉमिनेटर्स पालघर या संघाला मात्र त्या 5 धावा खूप
तोला मोलाच्या ठरल्या गेल्या, कारण 9 लाखाच्या स्पर्धेमध्ये ती चूक कदाचित खूप महागडी ठरली. प्रीतम बारेने चांगला खेळ केला होता, परंतु क्रिकेट हे मात्र आपल्याला क्रिकेटच पाहायला मिळतं. जर तरला थारा नाही आहे. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय. इथे डिफेन्स दाखवला नाही. मोहित मात्र षटकाराच्या मोहात आला आणि हे संघ आहेत. टीम केअरचे सय्यद भाई यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे आणि नेहमीच ते स्पॉन्सर करत असतात. क्रिकेट असू द्या, दहीहंडी असू द्या, त्यांचं स्पॉन्सरशिप नेहमीच मिळत असते. तर टीम केअरचे सय्यद भाई यांचं करूया मनपूर्वक स्वागत, ज्यांनी आम्हाला टी शर्टसाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. धन्यवाद. 5 चेंडू आणि 2 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट. राहुल शर्मा अँड नितीन वारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेली मेहनत या ठिकाणी खरोखरच सफलच्या मार्गावर, यशस्वीरित्याच्या मार्गावर. मसुरकर साहेब काय म्हणतायत? तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 5 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अर्जुन आडे आतापर्यंत खूप चांगलं प्रशिक्षण घेतोय. मिलिटरीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ पाहायला मिळालं. 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला तीक्ष्ण राहायचं आहे म्हणून तुम्हाला जवळ बोलवलंय. 30 यार्ड सर्कलमध्ये अर्जुन आडे तेच सांगतोय की यावेळेला चेंडू रोखला असता कदाचित धाव घेण्याच्या प्रयत्नात नसते दोन्ही फलंदाज, विकेट मिळाली असती. सर्व काही गोष्टी, बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र विजयासाठी फक्त म्हणून चालणार नाहीये, अजून सुद्धा 45 स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेस हा नियम आहे. आज शेवटचा दिवस, सर्व सामने कंपल्सरी चेस असेल. एका धावेची गरज विजयासाठी असणार आहे. बॉलर तयार अर्जुन आडे उजव्या हाताने ऑन साईडला फटका चांगला आणि इनफिल्डच्या वरून खेळला गेला आहे. आणि फायनल मध्ये प्रवेश करत असताना साक्षी 11 राई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगला आपण पाहू शकाल. या पण एक सुंदर डान्स पाहूया. राईच्या मैदानात खूप चांगला सुंदर डान्स आपण पाहू शकला होता. एक झलक हो जाए. डीजे थँक्यू डीजे. आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. अनेक मान्यवर आपल्यासोबत या ठिकाणी मंचावर आपल्याला नक्कीच पाहायला भेटत आहेत. तर मी विनंती करेन आमचे प्रमुख आयोजक आदरणीय सन्माननीय नितीनजी वारे आणि राहुल शर्मा तसेच कलीम खान यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मंचावर उपस्थित मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर आपल्यामध्ये नगरसेविका श्रीमती कुसुम गुप्ता मॅडम या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी कलीम अंपायर पिचवर बघा जे प्लेयर्स आहेत सेलिब्रेट करत आहेत ते त्यांना नक्कीच बाहेर काढायचं आहे, कारण एक महत्त्वपूर्ण मेगा फायनलची मॅच अजूनही बाकी आहे. अंपायर्स जे प्लेयर्स आहेत त्यांना विनंती आहे प्लीज आपण बाहेर या. टीम साई पिचवर तुम्ही आपण टीम मिटिंग करू नका, विनंती असेल आपल्याला. टीम साई श्रद्धा आणि साक्षी 11 टीम प्लीज पिचवरून तुमची टीम मिटिंग साईडला करा प्लीज. तर या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. एक अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व नक्कीच संतोषजी गुप्ता सर देखील आपल्यामध्ये आहेत या ठिकाणी मंचावर. तर मी विनंती करेन कलीम खान यांना श्रीमती कुसुम गुप्ता मैडम नगरसेविका हमारे बीच यहाँ पर उपस्थित हुए हैं, उनका स्वागत और सम्मान करने के लिए दोस्तों मैं विनंती करूंगा कलीम खान से कि यहाँ पर नगर सेविका कुसुम गुप्ता मैडम का स्वागत और सम्मान यहाँ पर इस मीरा भाईंदर प्रीमियर लीग जिसकी इनामी राशि है दोस्तों 1,11,111 रुपये कैश प्राइस और सेकंड प्राइज है 55,555 और थर्ड प्राइज है 33,333। आदरणीय सम्माननीय संतोष जी गुप्ता साथ ही साथ नगर सेविका कुसुम गुप्ता मैडम का यहाँ पर स्वागत और सम्मान यहाँ पर हुआ है। थैंक यू सो मच यहाँ पर आप इस टूर्नामेंट में आए सभी खिलाड़ियों को शुभेच्छा देने के लिए। और साथ ही साथ टीम केयर, हालांकि गोल्डन नेश के आप थोड़ा सा आगे जाओगे ना तो टीम केयर का एक बहुत बड़ा शोरूम है और उस शोरूम के मालिक हमारे साथ यहाँ पर जुड़े हुए सैयद भाई, इनका भी स्वागत और सम्मान करने के लिए विनंती करूँगा कलीम खान से। सैयद भाई इनका भी स्वागत और सम्मान करना है। मीरा भाईंदर प्रीमियर लीग एक क्रिकेट का बहुत बड़ा त्यौहार दोस्तों जिसको साकारा है बियाला स्पोर्ट्स और एनपी गारमेंट ने। काफ़ी अच्छा यहाँ पर टूर्नामेंट का आयोजन देखने मिलता हुआ। सैयद भाई हमारे साथ यहाँ पर जुड़े हुए हैं, एक बहुत ही उम्दा किस्म के लाजवाब व्यक्ति जो कि क्रिकेट से इनका प्यार काफ़ी बहुत ज़्यादा है। क्रिकेट भले हो मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग हो या फिर मीरा
मीरा भाईंदर क्रिकेट प्रतियोगिता हो। सैयद भाई हमेशा खिलाड़ियों को सपोर्ट करते हैं। थैंक यू सो मच।